शैक्षणिक आणि तुमच्या प्रशासकीय सेवेतला असला तरी सुद्धा कुठेही कलंक नाही, कुठेही पैसे खाण्याचा एखाद्या मूर्ख माणसाने एखाद्या केला असेल आरोप, त्याला जुमानाचं कारण नाही. परंतु असा माणूस इतका निस्वार्थी अशा प्रकारचा माणूस, नोकरीत करणारी माणसं गुलाम बनतात, शासनाचे गुलाम आहेत, प्रशासनाचे गुलाम आहेत, तिथल्या नॉर्म्स आणि संकेताचे गुलाम आहेत. पण त्या चौकटीमध्ये नोकरी करत असताना अत्यंत उघड्या मनानं आणि अत्यंत मुक्तपणानं सर्व जाती धर्माच्या चांगल्या गोष्टींना मदत करणारे ज्ञानेश्वर मोळक आहेत. त्याचबरोबर त्यांनी सबंध एवढंच नाही, पुरोगामी चळवळीला मदत केलेली आहे. प्रतिगामी आणि पुरोगामी हा फरक निश्चितच केला पाहिजे. ती बदलतं चित्र आहे. पुरोगामी कधी कोणी असू शकतं आणि त्याला जातपातीचं बंधन नाही. अशा पुरोगामी चळवळीतल्या अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. त्याचबरोबर मला सगळ्यात महत्व वाटलं ते इतिहास आमच्या यांचा पक्का आहे. मी शिवाजी महाराजांचं पुस्तक लिहिलं, शिवाजी महाराज काय ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद आणि विवेकवादी भूमिका. या पुस्तकाला खरोखर त्यांनी म्हणल्यासारखं मी श्रीमंत कोकाट्याला पुस्तक पाठवलं, छापण्याच्या अगोदर बाबासाहेब पुरंदरेला पुस्तक पाठवलं, मी अशोक राणाला पुस्तक पाठवलं, मी पुरुषोत्तम खेडेकरांना पुस्तक पाठवलं, अनेक लोकांना पाठवलं. आणि तुम्हाला जे तुमच्या विरुद्ध लिहिलेलं आहे म्हणलं, मी तुमच्या विरुद्ध मी लिहिले, तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा शिवाजी महाराज मोठे होते, हे माझं वाक्य आहे. तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा सत्य महत्वाचं आहे आणि म्हणून सत्याला स्मरण करून मी सगळं पुस्तक लिहिलेलं आहे. मला तुमचं माझं भांडण मला महत्वाचं वाटत नाही, सत्य महत्वाचं वाटतं. शिवाजी महाराजांच्या कैवारामध्ये लिहिलेलं हे सत्यनिष्ठ पुस्तक अशी माझी समजूत आहे. जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर 25 पानापर्यंत तुम्ही लिहा, मी ते माझ्या खर्चानं छापतो. 2 खंड काढू आपण, सगळे माझे मित्र आहेत. श्रीमंत कोकाटे नंतर मग एका भाषणामध्ये आता 5-6 महिन्यापूर्वी बाजी पासळकरांच्या वेळेला अजित पवार आले होते, त्या कार्यक्रमामध्ये प्रचंड गौरव केला. मी प्रचंड विरोधात लिहिलेलं पुस्तक आहे त्यांच्या, सगळा विरोध त्याच्यात केलेला आहे, तरी पण त्यांनी कौतुक केलं, त्याच्या मोठेपणाचं मान्य केलं पाहिजे, विवेकशीलता. त्या पुस्तकामध्ये पुरुषोत्तम खेडेकरांच्या विरुद्ध लिहिलं, प्रवीण गायकवाडांच्या विरुद्ध लिहिलेलं, असे संदर्भ असताना आम्ही ज्ञानेश्वर मोळकरांना ते पुस्तक पाठवलं. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी 5-6 पानाचं, मला वाटतं 10 पानाचं काहीतरी पत्र पाठवलं. ते पत्र मी छापलं, एकच पट्ट्या महाराष्ट्रातला निघाला, अस्सल मराठा. तो विवेकी मराठा आहे, तो जातीनिष्ठ मराठा नाही. प्रत्येक जातीमध्ये जातीवादी भूमिका घेणारी माणसं आहेत आणि बिनजातीवादी भूमिका घेणारी माणसं आहेत. ज्ञानेश्वर मोळके बिनजातीवादी भूमिका घेणारा मराठा आहे, सत्यनिष्ठ मराठा आहे. त्यांचं शिवाजी महाराजांवरचं प्रेम हे अटळ आहे, अस्सल आहे, प्रामाणिक आहे. आणि त्यांनी म्हणून एका अभिजात संस्कृतीतल्या माणसानं लिहिलेल्या पुस्तकाचं कौतुक त्यांनी त्यांच्या त्या 10 पानाच्या पत्रात केलेलं आहे. मला खरं दुर्गुडे पाटीलांनी यांनी लिहिलं, मी ते छापलेलं आहे. दुसरी गोष्ट, या संबंध भूमिकेवरती विचार करत असताना त्यांचं आयुष्य अंतर्बाह्य निर्मळ आहे. अशी माणसं दुर्मिळ असतात हे मला सांगायचं आहे. जातीत जन्म घेणं हा अपघात आहे, तो आपल्या हातात नाही. नंतर जातीला चिकटून राहणं हा गाढवपणा आहे. हा गाढवपणा प्रत्येक जातीतली बहुसंख्य माणसं करतात. गाढवपणाची झूल का पांघरून फिरायचं? त्याला मराठा अपवाद नाही, त्याला ब्राह्मण अपवाद नाही, त्याला धनगर अपवाद नाही, त्याला दलित अपवाद नाही, त्याला मातंग अपवाद नाही. सगळे जातीवादी लोक, हे सगळे जातीचे महासंघ हे मारेकरी आहेत, संविधानाचे मारेकरी आहेत. आणि म्हणून सत्याचा महासंघ का निघत नाही? सत्याच्या दृष्टीने विचार करणारी भूमिका, आंबेडकरांची भूमिका ही जाती विरोधी होती. शिवाजी महाराजांची भूमिका ही जातीच्या व्यवस्थेच्या विरोधातली आपल्याला शोधता येते. विवेकी महाराज आहे. हिंदू धर्मात ते राहिले, पण त्यांचा हिंदू धर्म नथुराम गोडसेचा नाही, त्यांचा हिंदू धर्म गोळवलकरांचा नाही, त्यांचा भागवतांचा नाही. त्यांचं हिंदुत्व हे उदार हिंदुत्व आहे, विवेकानंदांचं हिंदुत्व आहे. त्यांचं हिंदुत्व हे आपल्या शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे संबंध पुढल्या परंपरेमध्ये गांधीच्या हिंदुत्वाला जवळचा अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून या हिंदुत्वाची भूमिका अनेक लोक घेतात. त्याला धार्मिक याच्यात काही रंग, अत्यंत कर्मठ बनलेला धर्म हा अत्यंत अघोरीच असतो. कर्मठ धर्म म्हणजे बुद्ध धर्म असो, कर्मठ बुद्ध हा अघोरीच असतो. कर्मठ हिंदू अघोरीच असतो. कर्मठ मुस्लिम हा धर्मच नव्हे. आणि म्हणून धर्माची शुद्ध अशा प्रकारची जीवनामधली व्याप्ती करून घेत असताना अण्णाभाऊंनी तर अण्णाभाऊंचं नातं एक मी आता सांगतो. ज्ञानेश्वर हे त्यांचं नावच आहे.
आपल्या नावाबद्दल काही विरोध करण्याचं कारण मला वाटत नाही. परशुरामाचा जो इतिहास आहे आईला मारण्याचा बापाचा ऐकून, त्याला आता परशुरामच ते वार करतात. या परशुरामाचा त्या परशुरामाची संघर्ष आहे, त्यांच्या जीवनामधला संघर्ष आहे. नावामध्ये काय पडलं परंतु ती भूमिका महत्वाची आहे. तशी ज्ञानेश्वराची भूमिका ही अत्यंत व्यापक आहे. ही भूमिका अनेकांनी कुरवाळलेली आहे. जो जे वांछिल तो ते लावो, ते प्राणी जात. ही भूमिका ही विश्वात्मक भूमिका आहे. ज्ञानेश्वरांनी ब्राह्मणासाठी प्रार्थना केलेली नाही, हिंदूसाठी प्रार्थना केलेली नाही, भारतीयासाठी केलेली नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वराला वंदन अण्णाभाऊच्या साठींच्या पुस्तकात आहे, पोवाड्यात आहे. ज्या अण्णाभाऊनी गणपती नाकारला त्या अण्णाभाऊनी शिवाजी महाराजांना वंदन केलंय. हे शिवाजी महाराजाचं आणि अण्णाभाऊचं नातं आहे. हे आमच्या ज्ञानेश्वराचं आणि अण्णाभाऊचं नातं आमच्या ज्ञानेश्वराशी येऊन मिळतं आहे. ते वारकऱ्यांच्या परंपरेमध्ये वारीला जाणारे ज्ञानेश्वर मोळक आहे. वारीमध्ये 700 वर्षापासून चालत आलेली वारी, कुणाला निमंत्रण नाही, काही नाही. एकत्र जवळजवळ 8 ते 10 लाख लोक एकत्र येतात. काळ्या दोंड्यातल्या दगडातल्या विठ्ठलाला बसतात. हा विठ्ठल रमाईला जवळचा आहे, रमाईचा भक्त आहे, रमाई त्याची भक्त आहे. हे सगळे संवादाचे संदर्भ त्याच्यामध्ये आहेत. संघर्ष जरूर करावा, अन्यायाच्या संदर्भात संघर्ष करावा, पण तो विवेकी असला पाहिजे. विद्रोह जरूर केला पाहिजे, पण तो विवेकी विद्रोह असला पाहिजे. आणि म्हणून या विवेकाच्या अटीमधलं हे संबंध ज्ञानेश्वर मोळकांच्या कुटुंबाचं जीवन मला स्वरस्पर्शी आहे. खूप आनंद होतोय की सम्राट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने हा पुरस्कार मला दिला जातोय. त्याबद्दल मी आंबेडकर फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचं आभार मानतो. तसंच श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला, त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. हा पुरस्कार माझे आई सौ सरस्वती मोळक आणि माझ्या सासूबाई सौ ताराबाई रंधवे चोपदार यांना हा आणि माझ्या सर्व मोळक कुटुंबियांना हा अर्पण करतो. आणि माझे जे वेलविशर आहे सर्वांनी सदिच्छा दिल्यामुळं माझा पुनर्जन्म झाल्यासारखा आहे. त्या सर्व वेलविशरांना पण हा मी माझा पुरस्कार अर्पण करतो.